नमस्कार. आज जाणून घेऊयात मकर संक्रांत या सणाविषयी. हेमंत ऋतू संपून शिशिर ऋतू चालू झालाय. वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. तर या महिन्यामध्ये येणारा सण तो म्हणजे मकर संक्रांत. तर आपल्या हिंदू संस्कृतीतील जे सण आहेत ते आणि आयुर्वेद हे परस्पर पूरक आहेत. म्हणजे काय, तर मकर संक्रांतीला आपण काय खातो तर तिळगुळ. तर हे तिळगुळ खाण्यामागचं कारण मकर संक्रांतीला काय ते बघूयात. तर या शिशिर ऋतूमध्ये जी थंडी असते, वातावरणातलं जे शैत्य असतं त्याच्यानी वात प्रकोप होत असतो, वात वाढत असतो. तर या वाढलेल्या वाताला उष्ण गुणाच्या पदार्थांची गरज असते किंवा उष्ण गुणाचे पदार्थ आपण खायला सांगतो. तर तिळगुळ जे आपण खातो मकर संक्रांतीला, ते दोन्ही पदार्थ गुणधर्माने उष्ण आहेत. तिळ जे आहे ते उष्ण आहेत, वात कमी करणारे आहेत, त्वक प्रसाधन करणारे आहेत. म्हणून तिळाचं तेल वापरतात. त्वचेवरती लावण्यासाठी किंवा अभ्यंगासाठी तिळाचं तेल वापरलं जातं, कारण की तिळाचे गुणधर्म जे आहे ते त्वक प्रसादकर असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर तिळाचं तेल अग्निवर्धक पण सांगितलंय. गुळ ही उष्ण गुणधर्माचा आहे. फक्त गुळ जुना घ्यायचा आहे. गुळ जेवढा जुना तेवढा तो चांगला. नवीन गुळ कृमी उत्पन्न करतो. मकर संक्रांतीला अजून आपण काय खातो तर गुळाची पोळी. त्याच्यामध्ये काय असतं तर गुळ, तीळ, थोडंसं बेसनाचं पीठ, गव्हाचं पीठ किंवा काही लोक शेंगदाणे वापरतात. तर ही गुळाची पोळी ही गुणधर्माने उष्ण आहे. ह्या उष्ण पदार्थांमुळे जो वात वाढलेला असतो तो कमी व्हायला मदत होते. म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळ किंवा गुळाची पोळी अशा उष्ण पदार्थांचं सेवन आपण करतो. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.